तर आज आपण बनवतोय सुखं मटण. तर इथे मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ, 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घेऊ. मिक्स करत असताना असं टॉस करून घ्यायचं, म्हणजे मटणाला व्यवस्थित हळद मीठ लागेल. तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर मटण अर्धा तास हळद मीठ मुरण्यासाठी ठेवू. तर अर्धा तास झाल्यानंतर बघू शकता मटणामध्ये हळद मीठ छान मुरलेलं आहे. तर आता आपण पातेल्यामध्ये मटण शिजवून घेऊ. मंद आचेवर पातेले गरम करून घेतलेले आहे. आता यामध्ये 2 पळी तेल घालू. तेल हलकंसं गरम झालं की कांदा टोमॅटो 2 ते 3 मिनिट परतून घेऊ. 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मुरलेलं मटण टाकू आणि 5 ते 6 मिनिट मोठ्या फ्लेमवर मटण परतून घेऊ. आता गॅसची फ्लेम कमी करू आणि ताटात वरती पाणी घालून मटणाला 5 ते 10 मिनिट वाफ देऊ, जेणेकरून मटणाला छान अशी चव लागेल. 5 ते 6 मिनिट झाल्यानंतर बघू शकता मटणाला छान असं हळदी मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता गॅसची फ्लेम वाढवूया आणि ताटातले पाणी मटणामध्ये ओतून अर्धा ते 1 तास मटण शिजवून घेऊया. तर 1 तास झाल्यानंतर मटण छान शिजलेलं आहे. आता मटणाचे तुकडे आणि मटणाचे अळणी पाणी वेगळे करून घेऊ. यानंतर आपण सुखं मटण बनवून घेऊ. कढई मंद आचेवर ठेवलेली आहे. आता यामध्ये 1 पळी तेल. तेल गरम झाले की 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे मटण ग्रेव्ही मसाला, तयार केलेले वाटण घालून 2 ते 3 मिनिट परतून घेऊ. 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये थोडासा कट घालू आणि 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊ. 1 ते 2 मिनिटानंतर यामध्ये मटणाचे तुकडे घालू आणि 3 ते 4 मिनिट मंद आचेवर ठेवू. 3 ते 4 मिनिट झाल्यानंतर बघू शकता आपलं सुखं मटण मस्त झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा फुल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की व्हिजिट द्या. थँक्यू.